आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7 भारताचा आवाज। विधानसभा निवडणूक पाहता मूर्तिजापूर मतदारसंघात विविध पक्षांच्या प्रचार सभा सुरू आहेत। अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची बार्शी टाकळी इथं सभा संपन्न झाली। मूर्तिजापूर मतदारसंघातील बार्शी टाकळी इथं प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पुरस्कृत उमेदवार असलेले रवी रमेशचंद्र राठी यांच्या प्रचारार्थ बार्शी टाकळी येथील आठवडी बाजारात ग्राउंडवर आमदार बच्चू कडू यांची सभा संपन्न झाली। या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती। यावेळी आमदार बच्चू कडू यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्यावर टीका करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। यावेळी मुस्लिम समाजाने सुद्धा पंजाची वाट धरू नये, त्यांनी यावेळेस प्रहारला संधी द्यावी या भाषेत प्रतिपादन करून त्यांनी नागरिकांना संबोधित केले। त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार रवी राठी यांनी विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यावर टीका करत त्यांनी सभेत नागरिकांची मने जिंकली। हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूरचा भकास केला। त्यांनी 15 वर्ष आपला स्वतःचा विकास केलाय, आता ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ठेकेदारांचा विकास करणार, त्यामुळे त्यांना आता यावेळी संधी देऊ नये अशा भाषेत टीका केली। कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती। त्या कार्यक्रमाला सर्वच धर्मीय लोकांची उपस्थिती दाखवल्यामुळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र बदलणार असल्याचं या सभेतून स्पष्ट दिसून येतंय। यावेळी कार्यक्रमाला मंचकावरती आमदार बच्चूभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्ष पुरस्कृत उमेदवार मूर्तिजापूर विधानसभा 32 रवी रमेशचंद्र राठी, जिल्हाध्यक्ष प्रहार कुलदीप वसू, शेतकरी संघटना अकोला जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, अरविंद पाटील अकोला महानगर अध्यक्ष बिट्टू वाकोडे, समाजसेवक महादेव गावडे, दिव्यांग महिला जिल्हाध्यक्ष अरुणाताई काकड मोईन आली, महिला जिल्हाध्यक्ष शिल्पाताई बाजाड, जिल्हा महासचिव अरविंद भुजाडे, निसारभाई, बार्शी टाकळी तालुका अध्यक्ष अक्षय वैरागळे, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष विवेक बाबल, समाजसेवक नितेश वाघमारे, मूर्तिजापूर शहराध्यक्ष सागर फुंडकर, बार्शी टाकळी शहराध्यक्ष विठ्ठल पुनकर, युवक अध्यक्ष संदीप चव्हाण, तालुका प्रमुख नारायण लोखंडे, आशिष खेडकर, तालुका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम ठोकड, प्रल्हाद माळकर, गोलू टापरे, प्रदीप काटोलकर तथा हजारो नागरिक उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 मुख्य संपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी। इथं आमची अवस्था काय ते रोज पाहतो आहे। मी तर म्हणतो तुम्ही मतदान करायला जायच्या अगोदर पहिल्या हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथला राग डोक्यात ठेवून हा भाजप आणि काँग्रेसवाल्याला असा दणका मारा का त्याच्या बाप दादाला आठवण झाली पाहिजे। 75व्या वर्षामध्ये आम्ही शाळा चांगली करू शकलो नाही, साधं हॉस्पिटल चांगलं करू शकलो नाही। किती बजेट दिलं आम्ही हॉस्पिटलला, किती बजेट आम्ही शाळेसाठी दिलं। वर्ग 4 असतं आणि खोल्या 2 असते, मास्तर 1 असतो। ही देशामध्ये विषमता, तुम्हाला अधिक गरीब ठेवण्याची व्यवस्था काँग्रेस होते का भाजप होते। आज आम्ही पाहतोय पहिले गरीबाचं शिक्षणच नव्हतं, आता शाळा सुरू झाल्या तर व्यवस्था अशी करून टाकली का शिकलाच नाही पाहिजे। तुम्ही मी सांगतोय ते नीट ऐका। दुसऱ्या इकडे ज्याच्या घरात पैसा आहे त्याच्या पोट्याने शिकवायला 4-4 शिक्षक आहेत आणि एसीचा हॉल आहे। या देशामध्ये समानतेचं शिक्षण भेटू शकत नाही, याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही। तरी जरी तुम्ही पंचायत कमळ मारत असाल तर तुमच्यासारखे तुम्हीच आता समोरचे बोलत। इथे व्यवस्थित आम्ही पाहतोय दरी निर्माण करण्याचा प्रयत्न।